चला तर म्हणजे तुम्हाला इकडे भरपूर सारे बेलफळं दिसत असतील तर हे मालकाने शेतातून आणलेले आहेत गुळवेल आणि बेलफळं खाण्यासाठी. चला तर मग रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आज आपण व्हिडिओला 10-10:30ला सुरुवात केलेली आणि तुम्हाला मी चपाती केल्या दिसत असेल ते पण अंगणामध्ये पावसाचा अंदाज आहे. आभाळ भरपूर आलेले आणि आम्हाला हॉटेलची खूप मोठी ऑर्डर आली. हॉटेल म्हणजे पोरांना पण एवढं सगळं दबणार नाही, त्यामुळे आम्ही दोघी सासूना घरी म्हणलं आम्ही काय चपातीची मदत करतो. पण अंगणामध्ये चूल पेटवली, दोघीजणी भाजू लागली, एक जण लाटू लागली, एक जण, आणि भरपूर असा आभाळ आलो होतो. म्हटलं चला जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत चुलीवर करू, नंतर गॅसवर करता येईल. तर नातू पण माझा मधोमधी करू लागला. तर भरपूर साऱ्या चपात्या आमच्या शिल्लक पडल्या आणि म्हणजे करता करताच काय झालं मध्येच असे आम्ही अगोदर 3-4 पिठाचे गोळे पण मळून ठेवलेले होते एकदाच, आणि करता करताच नाही का मग एवढा पाऊस सुरू झाला ना आभाळ आलं होतं, कारण चूल होती. मग आम्ही काय केलं, एवढे मोठे गोळे चालू होते, झाकून ठेवले होते. माशा खूप बसतात ना आता पावसाळ्याचं, माशा सुरू होतात. तर करता करता पाऊस सुरू झाला. आम्ही लगेच लाकडाची चूल विजवली आणि 2 पत्रे छोटे छोट्या बाजूला तिथं आम्ही चूल पेटवली पत्र्यामध्ये. तर पहा किती भरपूर असं आभाळ आलेलं आहे. आणि मंडळी ह्या सगळ्या गोंधळामध्ये आम्हाला तुमचा भरपूर चपात्या केलेले व्हिडिओ आम्हाला शूट करता आलं नाही. त्या तुम्हाला चूल दिसत असेल तिथं काय केलं, आणि मधून चपात्या शिल्लक पडले तिकडं हॉटेलला देणं चालूच होतं मुलांचं. आणि शेवटी ह्या 50-60 चपात्या उरल्या. पाऊस जोरात चालू होता, मुलं नेहल्या येणार म्हणजे चला आता आम्ही किचनमध्ये गेल्यावर एवढं शूट करावं म्हणलं. याच्या आधीचं पावसामुळे शूट करता आलं नाही. आता डब्यात झाकून मोर हातात म्हणलं नेल्यापर्यंत म्हणून ठेवून दिला. तोपर्यंत पाऊस उघडला, दारात गाडा आलता मिरचीचा, मस्त ताज्या मिरचीच्या पाण्यानं मारलेलं. 1 किलो मिरची पण घेतली. माझा भरपूर घरात खार आहे, मी काय दह्यात वाळवलं, पण चला म्हणलं ताजी मिरची आली ती. मग त्यातल्या काय ठेवल्या आपल्या स्वयंपाकासाठी, कायचा लिंब ते घालून लोणचं केलं बरणीमध्ये. ते पण लगेच ताप मी करून ठेवलं, दिवस माळा होता. आणि या बरणीत पण घालून ठेवलं लगेच. आणि मग थोडंसं दिवस माळलेला होता. मग मुलगा गेला होता परभणीला सामानानं हॉटेलचं, आणि घरचं तेल पण संपलं होतं मंडळी. तर आम्ही नाही का हे सोयाबीनचं कुठलं तेल खात नाही, लाकडे घाण्याचं तेल खात होतं. त्यांनी येताना लगेच 2-3 तेलाच्या बाटल्या आणल्या. हे लाकडे घाण्याचं तेल आहे आणि आम्ही नाही का बदलून खातो. कधी जवसाचं तेल खातो, कधी मोहरीचं खातो, कधी शेंगदाणा, करडी, अशा अधूनमधून बदलून तेल खातो, एकच तेल खात नाही. हे भाई करडीचं तेल आहे. आणि मला चला हे सामान पण ठेवून, काय हॉटेलचं पण सामान होतं, आणि जवसाचं तेल, आणि मला वाटतं हे मोहरीचं तेल, असे ह्या 3 नंबरच्या बाटल्या आहेत. तर नाही का हे लाकडे घाण्याचं तेल म्हणजे एकदम चांगलं असतं. सोयाबीनचे तेल आणि का होते फॅट वाढतात आपल्या रक्तामध्ये, त्यामुळे आम्ही ते तेल बरेच दिवस झालं खात नाही, सोडून दिले. तर हे असं तेल खातो आम्ही करडीचं, त्याचं लाकडे घाण्याचं आणून जाऊन. थोडं चला म्हणलं आता तेलाच्या बाटल्या काढल्या, सामान म्हणलं चला आता किचनमध्ये नेऊन ठेवा, कारण सुनबाई पण नव्हत्या घरी, गेले ते गावाला 1 दिवसासाठी आईकडं. तर चला बाटल्या ठेवल्या, आणि बाटल्या ठेवल्याच्या नंतर लगेच मालक पण गेलेले होते पाऊस उगवल्याच्या नंतर शेताकडं. तर चला येता त्यांनी काय केलं होतं, बेलाचं झाडचं बेलफळं भरपूर आणली होती, आणि गुळवेल पण आणला होता. कारण म्हणजे गुळवेल एवढा चांगला, ह्या दोन्ही बेलफळ आणि गुळवेल इतका भारी आहे ना, खूप रोगावर काम करते. तर लिंबाच्या झाडं असलेला गुळवेल आणचा इतका भारी असते. तर गुळवेल आणला. तर चला माझं काढायचं काम चालू होतं. हे गुळवेल पण आम्ही सकाळचा काढा करून पितो. पुन्हा बेलफळ पण प्रत्येकजण 1-1 खातं. ह्याची खूप सारी माहिती आहे मंडळी, पण मला आता त्याचं तेवढं सांगता येईना. 100 रोगावर हा गुळवेल आणि बेलफळ काम करतं. तर ह्या भरपूर सारा गुळवेल आणि बेलफळ हे मालकाने घेऊन आले. तर चला मला आता गुळवेल पण काढून ठेवावं म्हणलं. नाही का आपल्या खेड्याने बेलाची झाडं भरपूर असतात शेताने, हे पा, आणि मागं पण भरपूर अशी बेलफळं आणली होती. 5-6 दिवसात आहेत. आम्ही काय केलं, ते फोडून मधला गर काढून मी उन्हाळा वाळू घातलेले, छान वाळलेले. आता कालपासून पाऊस सुरू आहे, आता त्याची पण आम्ही पावडर तयार करणार आहे, बेलफळा तयार करणार आहे. आणि इकडं पा गुळवेल पण, आणि हे बी नाही का लिंबाच्या झाडाचा गुळवेल आहे ना. तर हे समजा आपण ह्याच्या अशा छोट्या छोट्या कांड्या करायच्या, आणि आता समजा पावसाळ्यात आता वाळू शकत नाही, पण उन्हाळ्यामध्ये नाही का ह्याच्या छोट्या छोट्या तुकडे करून जर आपण वाळत घातलं आणि फोडून जर पावडर तयार करून ठेवली ना, तर मस्त पाण्यासोबत 1 चमचा पाण्यात टाकून पिलं तरी खूप भारी आहे. आणि तसंच नाही का ताजा गुळवेल तर आणखीन चांगला. तर हे आम्हाला असं म्हणजे खूप आमच्याकडे शेताकडं कुठं पण भेटतो हा गुळवेल. भरपूर सारा गुळवेल आम्ही सकाळी ह्याचं पण पाणी पितो, आणि बऱ्यापैकी. आणि ह्या बेलफळ तर आम्ही सगळेजण खातो, 1-1 इतकं भारी. आणि बघा कितीतरी रोगावर हे गुणकारे, हे गुळवेल, हे बेलफळ, म्हणजे याचं असं तेवढी माहिती मला सांगता येत नाही, पण भरपूर साऱ्या आजारावर हे गुणकारे दोन्ही पण, बेलफळ आणि गुळवेल. या भरपूर सारं मालकाने आणलेले.
इकडं पहा मंडळी किती मस्तपैकी मोगऱ्याला फुलं आली. तर पाहता इकडं 2 दिवस झालं पाऊस चालू आहे ना, तर बघा मस्तपैकी कळ्या आल्यात फुलं. तर हेच मोगऱ्याचे वेल उन्हाळ्यामध्ये असे करपल्यासारखे होऊ लागले. किती कुंड्यात पाणी टाकलं ना, छतावर कुंड्या होत्या तरी पण असे करपल्यासारखे होऊ लागले. मग मी काय केलं, हेच पूर्ण कुंड्या केक 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 करून खाली आणून ठेवल्या उन्हामुळं. कारण याच्यातले गुलाबाचे झाडं हे ते असे थोडंसं करपू लागले. तसं भयंकर होतं. तर पहा आता पाऊस चालू झाला तर मस्त टवटवीत असे पहा इकडे मी गच्चीवर पण आले. तर पहा पाऊस पडला, एक पाऊस पडला तर बघा किती मस्त झाडाचे टवटवीत झालेले. तर म्हणजे आपण खालचं किती पाणी दिलं ना आपल्या बोरचं, तर कसं ती मेलेलं पाणी असतं, त्यात क्षार नसतात. आणि पावसाच्या एकाच पाण्यानं झाडं शेतातले काय घरचे काय टवटवीत होतात. कारण पावसाच्या पाण्यामध्ये भरपूर असे क्षार असतात मातीमध्ये त्या. तर पहा झाडं किती मस्त टवटवीत झालेले. तर चला तर म्हणजे कसं वाटलं आजचा छोटासा ब्लॉग. आवडल्या जरूर जरूर कमेंट करा. तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असतात लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. तर पहा तुळशी पण किती आहे कुंड्यामध्ये.